त्यांनी कधीही विकासाला विरोध केला नाही। त्यासाठी ब्रँडिंग पण आवश्यक आहे। त्यांनी कधी राष्ट्रवादीच्या लोकांना दुखवलं नाही। ते रोड झाले, लाईट झाली, पाणी झालं आणि त्याचं श्रेय त्यांनाच जातं। महेश लांडगेंनी काय केलं? चांगल्याला चांगलं म्हणणारी आम्ही माणसं आहोत। विरोधकांनी नक्की विरोध करावा। त्यांनी काही चांगलं कामं केली, त्यांच्या कामामध्ये लूटबूट केली जाते, त्याला कुठेतरी बदनाम करायला पाहिजे। महेश लांडगे यांच्याकडून आडवाआडवी होते। राजकारणामध्ये एक आरोप करायची पद्धत आहे। महेश लांडगे सारखाच आमदार असावा। नागरिकांना विरोध कुणीच करू शकत नाही। अजित गव्हाणे देखील म्हणजे स्वतःचीच मतं खराब करणं हे राजकीय डावपेच आहेत। कोणत्या गोष्टींना समोर ठेवून मतदान केलं पाहिजे? नागरिक हुशार आहेत, त्याला मतदान करणार नाहीत की हे भोसरी काय होतं आणि आता काय झालेलं आहे। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे। पुणे जिल्ह्यातला हा अतिशय चर्चेमध्ये असलेला मतदारसंघ आहे। पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आहे आणि त्याचा हा भाग आहे विधानसभा आहे। परंतु फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित चर्चा नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये चर्चा भोसरीचा आमदार कोण होणार, का ही चर्चा होते, याच संदर्भात आपण बोलणार आहे। आणि हे सगळं जाणून घेत असताना आमदार कसा असावा हे महत्त्वाचं म्हणजे समजून घेणार आहे। तर माझ्यासोबत शिक्षण विभागाचे माजी सभापती लोखंडे साहेब आहेत आणि महापालिकेमध्ये आपण आणि इथले जे काही राजकारणी आहेत यांच्याबरोबर अनेक वर्षांचा स्नेह आहे। आता तेच एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी चालू आहेत। नेमकी परिस्थिती काय आहे मतदारांना पण कळलं पाहिजे की काय वस्तुस्थिती आहे। पण हे सगळं होत असताना आपणही लोकप्रतिनिधित्व केलं आहे महानगरपालिकेमध्ये, त्यामुळं लोकप्रतिनिधी कसा असावा हा एक व्यापक अर्थानं आपण विचारतो, पण आज थोडं स्पेसिफिक विचारायचं आहे, आमदार कसा असावा। कारण राज्याच्या विधिमंडळामध्ये आपलं प्रतिनिधित्व करत असताना राज्य सरकारची एक धोरणं ठरत असतात आणि ती धोरणं ठरवत असताना म्हणून आपला आमदार त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय रोल निभावतोय आणि तो रोल निभावत असताना आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत किंवा विकासाचे प्रोजेक्ट आहेत आणि भविष्याचा वेध घेऊन या ठिकाणी करत असलेली काम आहे, या अनुषंगानं म्हणून आपला लोकप्रतिनिधी फार महत्त्वाचा ठरतो। आणि त्या पार्श्वभूमीवरती आमदार हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा लोकप्रतिनिधी वाटतो। त्यामुळं या अशा व्यापक अर्थानं आपली भूमिका मला जाणून घ्यायला आवडेल की आमदार कसा असला पाहिजे। खऱ्या अर्थानं भोसरी मतदारसंघामध्ये 2012ला या महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला हे जे काही विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते। राष्ट्रवादी पक्षामध्ये एकत्र काम आम्ही केलेलं आहे। महापालिकेचे स्थायी समितीचे ते अध्यक्ष होते, मी शिक्षण मंडळाचा अध्यक्ष होतो, आम्ही एका पक्षामध्ये होतो। परंतु पुढं गेल्याच्या नंतर काही स्थित्यंतरं झाली, ते भाजपमध्ये गेले, मी राष्ट्रवादीमध्ये राहिलो। पण या शहराचा विकास कुठेतरी व्हावा म्हणून पुढच्या काळामध्ये महेश लांडगे त्या ठिकाणी आमदार म्हणून भरघोस मताने निवडून आले। निवडून आल्याच्या नंतर महेश लांडगेंच्या बाबतीमध्ये एक विषय मी या ठिकाणी नमूद करतो की जरी मी स्वतः त्यांच्या विरोधामध्ये होतो परंतु त्यांनी कधीही विकासाला विरोध केला नाही। कुठलं काम असेल, नागरिकांच्या काही समस्या असतील, मूलभूत गरजा असतील, महापालिकेच्या संदर्भातले काही कामं असतील तर त्याच्यामध्ये महेश लांडगेंनी नेहमीच मदत केलेली आहे। आणि म्हणूनच आमदार कसा असावा हा जो काही तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की महेश लांडगे सारखाच आमदार असावा। तरुण कार्यकर्ता आहे तो, भाजपमध्ये काम करत असताना देखील त्यांनी कधी राष्ट्रवादीच्या लोकांना दुखवलं नाही आहे।
भोसरी मतदारसंघामध्ये काम करत असताना पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा विकास व्हावा असा विषय घेऊन तो कार्यकर्ता काम करत होता. भोसरीमध्ये संतपीठाचा विषय आहे. संतपीठावरनं अनेक त्या ठिकाणी काही आरोप प्रत्यारोप करत असतात, परंतु संतपीठाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना कदाचित माहिती नसेल की संतपीठामध्ये जे काही 25,000 रुपये घेऊन एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, त्याच्यावरती अनेक लोक त्या ठिकाणी आरोप करतात की खूप शुल्क घेतलं जातं. परंतु मला त्या लोकांना असं सांगायचं आहे की संतपीठ जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी त्या ठिकाणी शिक्षण मिळावं त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. परंतु जे आपण प्रायव्हेटमध्ये जर बघितलं जाऊन तर 35,000 ते 1,00,000 रुपये फी ह्याच दर्जाच्या शिक्षणासाठी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागती. परंतु चिखलीमधलं जे काही संतपीठ आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांना ते शिक्षण घेता यावं म्हणून अवघी 25,000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि खरंच दर्जेदार जर शिक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी फी देखील ठेवावी लागती, ह्याची देखील नागरिकांनी माहिती घ्यावी. जर आपण त्या ठिकाणी फीच घेतली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. आपण मार्केटमध्ये देखील चौकशी करायला पाहिजे की त्या शिक्षणाची फी प्रायव्हेटमध्ये किती आहे आणि आपल्या संतपीठामध्ये किती आहे. याची जर चौकशी मंडळींनी केली तर त्यांना ताबडतोब लक्षामध्ये येईल की हे संतपीठ जे काही उभं केलेलं आहे महेश लांडगेंच्या कार्यकालामध्ये ते खूप चांगलं आहे, चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे. बाकीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालंच तर संभाजी महाराजांचा जो काही स्मारकाचा प्रश्न बोराडेवाडी मोशी या ठिकाणी चालू आहे, खूप चांगलं आहे. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची आपली दैवत आहेत. दैवतांची स्मारकं उभी राहावीत, त्याचं पर्यटन स्थळ व्हावं ह्या उद्देशानं त्या भागामध्ये ते स्थळ उभं राहतं आहे. भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं भोसरी हा इंडस्ट्रियल एरिया आहे त्या पद्धतीनं या भागामध्ये एक पर्यटन स्थळ व्हावं. त्या भागामध्ये पर्यटनाच्या निमित्तानं लोकांनी यावं, त्या पर्यटनाच्या निमित्तानं त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्या परिसरातल्या नागरिकांना रोजगार मिळावा अशा पद्धतीचं कामकाज त्या माध्यमातून होणार आहे. विरोधकांनी कुठंतरी ते काम चालू आहे, त्या संभाजी महाराजांच्या कुठंतरी काम करत असताना कुठल्या पायाला कुठे भेग गेली असं काहीतरी जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे किंवा ते काम चालू आहे त्याच्यामध्ये कुठंतरी जायचं, त्याचे फोटो घ्यायचे, ते फोटो पेपरला द्यायचे, माध्यमांच्या पुढं आणायचे, हे चुकीचं आहे. कारण संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे, आपण त्याला मानतो. शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. या दैवतांची स्मारकं उभी राहावीत, त्याचं पर्यटन स्थळामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं. आणि ते काम महेशदादा लांडगेंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या भोसरीच्या भागामध्ये चालू आहे. आणखी जर बोलायचंच झालं तर माझ्या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून जे काही DP रोड्स झालेले आहेत भोसरीच्या भागामध्ये, चरवलीच्या भागामध्ये किंवा डुडुळगावच्या भागामध्ये, चिखलीच्या भागामध्ये जे DP रोड झालेले आहेत ते DP रोड झाले म्हणून तो भाग विकसित झाला. एखाद्या भागामध्ये रोड झाले, लाईट झाली, पाणी झालं, ड्रेनेजच्या व्यवस्था झाल्या तर तो भाग विकसित होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तो भाग विकसित झालेला आहे. आणि तो विकसित होत असताना ह्या प्रतिनिधींचं काम आहे की शासनाच्या दरबारी विधानसभेच्या सभागृहामध्ये या भागातले प्रश्न मांडून त्या ठिकाणचा निधी घेऊन येणं, तिथले प्लॅनिंग्स आपल्या भागामध्ये घेऊन येणं आणि ते पूर्वत्वास नेणं, हे काम महेशदादाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून होत आहे. आणि म्हणूनच आमदार कसा असावा हे जर विचारलं तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना, बघा राजकारणामध्ये काम करणारी 8% लोक असतात. 100 लोक जर घेतली तर त्यातली फक्त 8% लोक, त्याच्यामध्ये त्या 8%मध्ये मी पण आहे, महेश लांडगे पण आहेत आणि विरोधक पण आहेत, ती 8%मध्ये लोक आहेत. परंतु उरलेली जी काही 92% लोक आहेत ती कुठल्याही राजकारणामध्ये नसतात. जो प्रतिनिधी आपल्यासाठी चांगलं काम करतो ती लोक त्याच्याबरोबर राहतात, त्याच्या हाकेला ओ देतात. आणि म्हणूनच महेश लांडगेंनी आमच्या भागामध्ये नागरिकांच्यासाठी एक इंद्रायणी थडी नावाचा एक मोठा कार्यक्रम ते दरवर्षी अरेंज करतात. त्याच्यामध्ये 3 ते 5 हजार महिलांचे स्टॉल ठिकाणी लागतात. स्टॉल लागल्यानंतर त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जातात, खरेदी करतात. काही खाण्याचे स्टॉल असतात, काही वस्तू खरेदीचे स्टॉल असतात. त्या माध्यमातून देखील त्या महिला बचत गटांना, त्या महिला मंडळांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. लोकांना त्या 7 दिवसामध्ये रोज विविध प्रकारांना त्या ठिकाणी भेटी देतात लोक येऊन. हा इंडस्ट्रियल एरिया आहे. लोक नोकरीला आले, सकाळी 7 वाजता नोकरीला जातात, संध्याकाळी 5 वाजता घरी जातात.
घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळी 5-6 नंतर ते लोक बाहेर पडतात. इंद्रायणी थडीसारखा अतिशय चांगला उपक्रम भोसरीमध्ये गाव जत्रा मैदान या ठिकाणी भरत असतो. गेले अनेक वर्षापासून मी बघतोय की सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य बचत गटाच्या महिला, महिला मंडळांच्या महिला त्या ठिकाणी स्टॉल घेतात. त्या स्टॉलवरती त्यांचे स्वतःनी हाताने बनवलेले वस्तू त्या ठिकाणी घेऊन येतात. काही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विकले जातात आणि ही सगळी जनता त्या ठिकाणी जाऊन त्याचा एक उत्सव म्हणून साजरा करत असती. हा जो काही कार्यक्रम त्यांचा असतो, महेशदादा लांडगे त्या ठिकाणी त्याचं नियोजन करतात. खूप चांगला नियोजन आहे. खूप लोक खुश होतात. राहिला प्रश्न दुसरा, पुरुषांसाठी सायक्लोथॉन म्हणजे सायकल स्पर्धा. ही सायकल स्पर्धा ते दरवर्षी त्याच मैदानावरती घेत असतात. मला असं वाटतं मागच्या काळामध्ये आत्ता जी काही नुकतीच एक 3 महिन्या का 4 महिन्यापूर्वी सायकल स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातले नव्हे तर जिल्ह्यातले त्या ठिकाणी 40 ते 50 हजार सायकलपट्टू त्याच्यामध्ये भाग घेतात आणि ती सायकल रेस या पिंपरी चिंचवड शहरातनं फिरवली जाती आणि एक चांगला संदेश, शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश त्या सायकल रेसच्या माध्यमातून लोकांना दिला जातो. आणि खरंच महेश लांडगे हा उद्योग कसा घेतात, हा उपक्रम कसा राबवतात, याच्यावरती आम्ही सगळी सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी विचार करतो किंवा खरंच चांगल्याला चांगलं म्हणणारी आम्ही माणसं आहोत. कुठेही राजकारण एक प्रकारे आपण बघितलं, तुम्ही आता जे काही सगळी उदाहरणं देत आहे याच्यामधून फक्त भोसरी विधानसभाच नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचं एक ब्रँडिंग करण्याच्या आणि कुठल्याही शहराचं ब्रँडिंग केल्यानंतरच त्या शहराचा एक वेगळ्या प्रकारे विकासाला एक वेगळी चालना देखील मिळत असते. त्यासाठी ब्रँडिंग पण आवश्यक आहे. त्याला हे पूरक सगळे उपक्रम तुम्ही सांगताय. पण याच्याच जोडीला काही इथल्या नागरिकांना दिलासा मिळेल कायमस्वरूपीचा, अशा पद्धतीनं शास्तीकर असेल तो रद्द करण्याचा विषय असेल, संविधान भवन जे तुम्ही मगाशी पर्यटनाचा विषय बोललात, तर या सगळ्या उपक्रमामध्ये सुद्धा हे जे काही भरीव कार्य होत आहे त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता सांगायचं झालंच तर संविधान भवनसारखा अतिशय चांगला उपक्रम, संविधान भवन पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये भोसरीच्या भागामध्ये व्हावं असा एक अतिशय चांगला उपक्रम. म्हणजे हा देश संविधानावरती चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती हा देश चाललेला आहे. सर्व कायदे सर्व चाललेले आहेत आणि असं संविधान भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भोसरीच्या भागामध्ये व्हावं हा विषय महेश लांडगेंनी ज्या वेळेला विधानसभेमध्ये मांडला त्याला मंजुरी मिळाली. त्याचं काम आमच्या भागामध्ये चालू झालेलं आहे. तो देखील खूप चांगला उपक्रम त्यांनी आमच्या भागामध्ये केलेला आहे. कारण भविष्यामध्ये संविधान भवन ज्या वेळेला चालू होईल, पूर्णत्वास होईल, पूर्ण होईल, त्या ठिकाणी देखील पर्यटकांच्यासाठी येता येईल. संविधान काय आहे, नवीन लोकांना किंवा तरुण लोकांना संविधान म्हणजे काय इथपासूनची माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि संविधान भवन ज्या भागामध्ये होत आहे त्या भागामध्ये एक पर्यटन स्थळ देखील त्या ठिकाणी होईल. नागरिकांची पिंपरी चिंचवड शहरातनंच नव्हे तर जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातनं लोक त्या ठिकाणी यावेत आणि एक चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी व्हावं अशी आमची सगळी या भागातल्या नागरिकांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी महेशदादा त्या ठिकाणी काम करतायत. अतिशय चांगला त्या ठिकाणी त्यांनी उपक्रम घेतलेला आहे. पुढचा विषय असा आहे की या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्येच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक अनऑथोराइज बांधकाम आणि त्याला शास्ती कर, तर शास्ती कर लागला होता. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 2.5 ते 3 लाख लोकांना, बांधकामांना त्या ठिकाणी शास्ती कर लागला होता. अनेक वर्ष अनेक सहकारी, अनेक संस्था, अनेक पक्ष, अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत होते की हा शास्ती कर कुठंतरी माफ व्हावा, कुठंतरी 50% व्हावा, कुठंतरी 500 स्क्वेअर फुटापर्यंत कमी व्हावा. परंतु महेश लांडगेंनी त्याचा पुरावा त्याच्या पाठीमागं लागून विधानसभेमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यांचा पाठपुरावा करून सरसकट पिंपरी चिंचवड शहरामधला शास्तीकर 100% माफ केलेला आहे आणि खूप मोठं काम महेश लांडगेंनी केलेलं आहे आणि त्याचं श्रेय त्यांनाच जातं. म्हणून पिंपरी चिंचवडमधले नागरिक देखील, ज्या नागरिकांनी या इंडस्ट्रियल एरियामध्ये नोकरीला येऊन छोटी छोटी घरं बांधली होती, 1/2 गुंठा, 1 गुंठा, 1.25 गुंठा अशा पद्धतीच्या जागा घेऊन आपल्या स्वतःच्या राहण्यासाठी जागा घेऊन बांधकामं केली होती, त्याला शास्तीकर लागला होता. तो शास्तीकर आता शासनाच्या माध्यमातून
महेशदादांच्या पाठपुराव्यानं त्या ठिकाणी बंद झालेला आहे, म्हणून नागरिक खूप खुश आहेत. या तुमच्या माध्यमातून मी नागरिकांना हे देखील सांगू शकतो की शास्तीकरासारखा खूप मोठा विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे. आणि म्हणूनच आमदार कसा असावा असं जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आमदार महेश लांडगेंसारखाच असावा असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. मोठी यादी तुम्ही खरं तर सांगितली विकास कामांची. एवढं हे सगळं होऊन सुद्धा जे महेश लांडगे यांचे आत्ता विरोधी प्रतिस्पर्धी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याकडून मात्र एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. गेल्या 10 वर्षामध्ये महेश लांडगे यांनी काय केलं आहे, कशासाठी त्यांना निवडून द्यायचं? इथं परिवर्तनाची गरज आहे. इथं जर हे रखडलेले सगळे प्रश्न आहेत ते जर मार्गी लावायचे असतील तर अजित गव्हाणे यांना विजयी करा, अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार केला. आणि प्रचार करण्यामध्ये काही गैर नाही, परंतु त्यांच्या या मुद्द्यावरती, या टीका टिप्पणीवरती, या आरोपांवरती नेमकं तथ्य काय आहे? तसं खरं म्हटलंच तर महेश लांडगेंच्या ज्या 2 टर्म त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्या आधी विलास लांडे नावाचे एक आमदार या ठिकाणी काम करत होते. तेही त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांनी काही चांगलं कामं केली. परंतु महेश लांडगेसारखा युवक तरुण ज्या वेळेला आमदार म्हणून या ठिकाणी आला, त्याच्या माध्यमातून खूप कामं झाली. सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीमध्ये खूप चांगली कामं झाली. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल आमच्या भागामध्ये भोसरी MIDC आहे, म्हणजे MIDC सारखं एक महामंडळ काम करतं, प्राधिकरणासारखं एक महामंडळ काम करत होतं, पिंपरी चिंचवड महापालिका या ठिकाणी काम करते. अशा 2-3 शासनाच्या जे काही म्हणजे शासनाची ही महामंडळं आहेत याच्या माध्यमातून भोसरीमध्ये कामकाज चालतं. तर या तिन्ही महामंडळांच्या वरती अंकुश ठेवून प्रसंगी त्यांच्याशी वाद घालून एक चांगल्या पद्धतीचं काम महेश लांडगे करतायत. आणि हेच काम मला असं म्हणायचं आहे की विरोधकांनी नक्की विरोध करावा, परंतु चांगल्या कामांना विरोध करू नये असं माझं जाहीरपणे म्हणणं आहे. मी आत्तापर्यंत 2-3 गोष्टींच्या वरती तुमच्याशी बोललो. त्याही व्यतिरिक्त अनेक उपक्रम आहेत, बोलण्यासारखे खूप उपक्रम आहेत की त्याच्यामध्ये महेशदादांनी चांगलं काम केलेलं आहे. याच्यामध्ये राजकारण जर बाजूला ठेवलं तर खरंच महेश लांडगेंच्या हातून स्थानिक मंडळींचे देखील खूप चांगले 12.5% विषय होता. मी ज्या स्थानिक मंडळींच्या जागा MIDC असेल, प्राधिकरण असेल, ह्यांनी डेव्हलपमेंटसाठी ॲक्वायर केल्या होत्या. म्हणजे प्राधिकरणाने MIDCनी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी स्थानिक नागरिकांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्याचा 12.5% परतावा देणं काही ठिकाणी दिलेला नव्हता काही स्थानिक भूमिपुत्रांना. तो देखील विषय महेश लांडगेंनी मागच्या मला वाटतं पावसाळी अधिवेशनामध्ये तो विषय लावला. त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारला, त्याला मंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि तोही विषय मार्गी लागलेला आहे. परंतु आता कसं असतं, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये कुठंतरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलायला पाहिजे, त्याला कुठंतरी बदनाम करायला पाहिजे, कुठंतरी त्याला काम केलं नाही म्हणून त्याच्यावरती आरोप केले पाहिजेत, म्हणून हे आरोप आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि एकदा अशी चर्चा होते की महेश लांडगे यांच्याकडून आडवाआडवी होते, विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जातात, कनिष्ठ जे सहकारी आहेत त्यांच्या कामामध्ये लूडबूड केली जाते. ह्याच्यामध्ये किती तथ्य? आता तुम्ही इतकी वर्ष सोबत काम केलेलं आहे. हे बघा, आता कसं असतं, कुठलाही प्रतिनिधी असो, विरोधी जरी प्रतिनिधी असला, आता जे विरोधी आहेत, आता जे त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, त्यांना देखील माहिती आहे की असं विरोध वगैरे कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्या नागरिकाला किंवा शहरातल्या कुठल्याही उद्योजकाला विरोध करून काम होत नाही. हे राजकारणामध्ये एक आरोप करायची पद्धत आहे किंवा हे विरोध करतायत, ते विरोध करतायत. विरोध महेश लांडगेच तर काय, अजित गव्हाणे देखील कुणाला विरोध करू शकत नाही, कारण नागरिक हुशार आहेत. एखाद्या माणसाने जर त्याचं स्वतःचं जर प्लॅन सँक्शन केला असेल, महापालिकेचा प्लॅन सँक्शन केला असेल, MIDCचा प्लॅन सँक्शन केला असेल, प्राधिकरणाचा प्लॅन सँक्शन केला असेल, त्याला विरोध करू शकत नाही. हे एक आरोपातला एक विषय आहे तो. परंतु नागरिकांना विरोध कुणीच करू शकत नाही. विरोधी पक्षाचे लोक पण करू शकत नाही, सत्ताधारी पण करू शकत नाही, कारण त्या मतदारांची मतं घ्यायची आहेत, त्यांच्या मतांच्यावरती निवडून यायचं आहे. अशा माणसांना मदत करणं मला वाटत नाही असं काही कुणाचा विरोध करून स्वतःचं राजकारण कोण संपवेल. म्हणजे एखाद्या नागरिकाला एखाद्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये विरोध करणं
म्हणजे स्वतःचीच मतं खराब करणं किंवा स्वतःचं जो काही नागरिकांच्या मध्ये तुमचा विषय आहे किंवा क्ष व्यक्ती चांगला आहे, उद्या जर त्यांनी विरोध केला तर लोक त्याला विरोध करतील, त्याला मतदान करणार नाहीत. म्हणून हे राजकीय डावपेच आहेत, ह्याच्यामध्ये तसं काही तथ्य नाही असं मला वाटतं. मला सांगा, आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. 20 नोव्हेंबरला मतदान करायचं आहे. भोसरीकरांनी कोणत्या गोष्टींना समोर ठेवून मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, 20 तारखेला जी काही होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये 20 तारखेला मतदान आहे. मतदानाच्या दिवशी भोसरीकरांना मी विनंती करेल यांच्या माध्यमातून की बाबा, आपण मतदान करत असताना आपल्या भोसरी मतदारसंघामध्ये, मी देखील गेले 15-20 वर्ष भोसरीमध्ये राहतोय, माझ्यापेक्षा आधी राहणारे लोक देखील भोसरीमध्ये आहेत, त्यांनी ह्या भोसरीचा विकास डोळ्यापुढे आणावा की हे भोसरी काय होतं आणि आता काय झालेलं आहे. भोसरीमध्ये प्रॉपर्टीचे रेट्स काय होते आणि आत्ता प्रॉपर्टीचे रेट्स काय झालेले आहेत ह्याचा जर विचार केला, इथली डेव्हलपमेंट असेल, इथले रस्ते असतील, इथले लाईट्स असतील, इथे ड्रेनेज व्यवस्था असेल, इथल्या बिल्डिंग्स असतील, ह्या भोसरीमध्ये आता 30 मजल्याची टॉवर्सची कामं चालू आहेत. 30 मजली टॉवर्स, जे टॉवर्स पिंपरीमध्ये आत्ता सुरू झालेत, भोसरीमध्ये देखील सुरू झालेले आहेत. म्हणजे एवढी मोठी टॉवर्स ज्या वेळेला ज्या भागामध्ये येतात, मोठे मोठे उद्योग चांगले चांगले आलेले आहेत. IT पार्कसारखी काही मोठे व्यवसाय देखील भोसरीच्या भागामध्ये आलेले आहेत. मला वाटतं चरवलीच्या भागामध्ये IT पार्क आलेलं आहे. IT पार्क आल्यामुळं मोठे मोठे टॉवर्स झाले. टॉवर्स झाल्यामुळं त्या ठिकाणी हिंजवडीच्या भागामध्ये काम करणारे ITNs देखील त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत. मग एवढं सगळं असताना या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की ही सगळी डेव्हलपमेंट बघून तुम्ही मतदान करावं अशी विनंती आहे. धन्यवाद लोखंडे साहेब, आपण वेळ दिलात फॉर द पीपल न्यूजसाठी. हे होते शिक्षण विभागाचे माजी सभापती, माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये काम केल्यामुळं आमदार कसा असावा, लोकप्रतिनिधीचा आहे महत्त्वाचा घटक आहे, तो कसा असला पाहिजे हे याचं विवेचन अगदी उदाहरणासह काही उदाहरणं देऊन काही विकास प्रोजेक्ट कशा पद्धतीनं राबवायला हवेत असं स्पष्टीकरण देत देत त्यांनी या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे आणि त्यांची भूमिका विशद केलेली आहे. आपल्याला याविषयी काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा आणि आपला जो हा दौरा सुरू आहे याची आपण सोबत निश्चित करा. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.